परिश्रमात सातत्य ठेवा, यशासह लाभ मिळवा. सौंदर्य, स्वच्छता आणि परफेक्शन ही ओळख असणारी तुमची कन्या रास. तुम्हाला एक प्रश्न विचारू. तुम्ही सर्व काही अगदी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतात, परंतु या परफेक्शनसाठी तुम्ही स्वतःला किती तणाव देता? होतं का असं? जून 2026मध्ये तुमचे ॲनालिसिस, परफेक्शन आणि ओव्हर थिंकिंग हेच तुमचं भविष्य घडवणार आहे. कन्या जातकांना अगदी सविस्तर परफेक्शन पाहिजे. तुम्ही प्रॅक्टिकली विचार करतात आणि जबाबदारीने कार्य करतात. तुम्ही जिथे जाता तिथे क्लिअरिटी निर्माण होते. परफेक्ट होण्यापेक्षा कधीकधी प्रोग्रेसला देखील महत्त्व द्यावं. तुमचं प्लॅनिंग जर ॲक्शनमध्ये आलं तर तुमचं यश नक्की आहे, कारण गुरुदेव या महिन्याच्या 2 तारखेला तुम्हाला यश देण्यासाठी तत्पर होणार आहेत. या महिन्यात तुमच्या यशाचं सूत्र आहे, ओव्हर थिंकिंग कमी करा, प्रॅक्टिकल कार्य जास्त करा, सर्व काही ॲनालिसिस करत बसू नका, सरळ ॲक्शन घ्या. परिणाम तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आपण जून 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण कन्या राशीसाठी हा महिना कसा असेल यावर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे. तसंच या महिन्यात टाळावयाच्या चुका आणि विविध दृष्टीने या महिन्याचा तुमच्यासाठी असलेला स्कोर देखील मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे राशी स्वामी आणि भाग्येश हे दोन्ही कर्मस्थानात युतीत आलेले आहे. हे 2 ग्रह एकाच वेळी तुमच्यासाठी अनेक राजयोग निर्माण करीत आहेत. विशेष बाब म्हणजे निसर्ग कुंडलीतील सगळ्यात शुभ ग्रह गुरुदेव तुमच्या लाभस्थानात आलेले आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्ही अत्यंत भाग्यवान रास म्हणून पुढे येणार आहात. साहजिकच या सर्व गोष्टीचा तुमच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहे. म्हणून तुम्ही या काळाचा सदुपयोग करायला हवा. कन्या जातकांनी या काळात 5 चुका प्रामुख्याने टाळायला हव्या किंवा त्या संदर्भात विशेष काळजी घ्यायला हवी. त्यातील पहिली बाब म्हणजे ओव्हर थिंकिंग टाळा. विचार करणं चांगली बाब असते, मात्र अतिविचार संभ्रम निर्माण करीत असतात. दुसरी बाब म्हणजे स्वतःवर जास्त टीका करू नका. तिसरी बाब म्हणजे दुसऱ्यांना जास्त जज करू नका. चौथी बाब म्हणजे लहान सहान गोष्टीमध्ये अडकू नका. 5वी बाब म्हणजे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या 5 गोष्टींच्या बाबतीत योग्य ती काळजी घेतली तर हा महिना तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकतो. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. शुक्रदेव या काळात तुमच्या कर्मस्थानात बसून तुमच्यासाठी धनप्राप्तीचे मार्ग प्रशस्त करीत आहेत. पैसा येईल, बचत देखील वाढेल. कुटुंबात तुमचं मार्गदर्शन महत्त्वपूर्ण मानलं जाईल. केवळ तुम्ही टीकेचा टोन थोडा कमी करा. आपली वाणी सौम्य ठेवा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानामध्ये स्वतःच्याच मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे. तुम्ही परिश्रमाचं योग्य ते नियोजन कराल, आखणी कराल, मात्र त्यात अडथळे अडचणी येतील. संघर्ष निर्माण होईल, परंतु तुम्ही आपल्या चिकाटीने, धैर्याने परिश्रम पूर्ण कराल आणि ते तुमच्यासाठी लाभदायक देखील राहील. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत. गुरुदेव या महिन्याच्या 2 तारखेला लाभस्थानात जाऊन उच्चीचे होत आहे, ज्यामुळे वास्तू वाहनाचे अत्यंत सुंदर योग तुमच्यासाठी निर्माण होतील. जुन्या वास्तूतून लाभाचे योग देखील तुमच्यासाठी निर्माण होत आहे. घरातून जर तुम्ही व्यवसाय करत असाल, वर्क फ्रॉम होम असेल, तर हा काळ तुमच्यासाठी विशेष प्रगतीचा राहील. आईचं मार्गदर्शन तुमच्यासाठी मोलाचं ठरतं. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी प्रचंड लाभदायक पडता येईल. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने
कन्या राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे पंचमेश आहेत. शनिदेव सध्या सप्तम या केंद्रस्थानात विराजमान आहेत. त्रिकोणाचा स्वामी केंद्रस्थानात असणं ही निश्चितच शुभ बाब आहे. या महिन्यात 2 तारखेपासून त्यांच्यावर गुरुदेवांची दृष्टी देखील पडणार आहे. प्रेमामध्ये तुम्ही थोडं अधिक प्रॅक्टिकल झालं पाहिजे आणि इमोशन कमी केलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपलं संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं पाहिजे. विवाह इच्छुकांच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी स्थिर प्रपोजल येतील. आता येणारे प्रपोजल हे विवाह ठरवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतील. विवाहित जोडप्याच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यामध्ये थोडा अबोला वाढण्याची शक्यता आहे. मनामध्ये एकमेकांबद्दल राग येईल, ज्यामुळे अबोला वाढेल. जोडीदाराच्या काही सकारात्मक बाबी लक्षात घ्या आणि आयुष्यात स्थैर्य टिकवा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. कन्या मंडळीसाठी एक प्रश्न: तुम्ही विचार जास्त करतात की लगेच ॲक्शन घेतात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता पचनाच्या संदर्भात तुम्हाला थोडा त्रास होण्याची शक्यता आहे किंवा स्किन इश्यू वाढू शकतो. एन्झायटी देखील वाढू शकते. म्हणून आपल्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या. योग, प्राणायाम, ध्यानधारणा या गोष्टींची सवय लावून घ्या. या काळात कर्जाचा विचार करणंही योग्य नाही. शत्रू तुमच्या परफेक्शनला चॅलेंज करू शकतात. स्पर्धेत तुम्हाला यश प्राप्त होईल, कारण तुमची तयारी उत्तम आहे. योग या संदर्भात एक छोटीशी गोष्ट सांगते. परवा माझ्याकडे एक जुने जातक आले. त्यांच्या पत्रिकेत थेट अनारोग्य दिसत होतं. मी त्यांना सांगितलं, सर, अनारोग्याची शक्यता आहे, त्यामुळे दररोज योग व मॉर्निंग वॉक करणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणाले, मॅडम, मी या गोष्टीची सवय लावून घेतलेली आहे. या गोष्टी माझ्या दिनचर्येचा एक भाग झालेल्या आहे आणि म्हणूनच पत्रिकेत अनारोग्य दिसत असताना देखील त्यांचं आरोग्य उत्तम होतं. योग, प्राणायाम आणि ज्योतिषशास्त्र याच्या एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. ही सर्व शास्त्र एकाच काळात एकाच ऋषीमुनींनी तयार केलेली आहे. त्याच काळापासून उपाय म्हणून योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे सर्व राशीच्या जातकांनी या गोष्टींची सवय लावून घ्यायला हवी. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे कन्या जातक नोकरी करत आहेत त्यांनी स्वतःची ओळख तयार होईल. तुमचं डिटेलिंग, तुमचं परफेक्शन याचं कौतुक केलं जाईल. तर व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने तुमचं प्लॅनिंग फायदेशीर ठरेल. ॲनालिटिक्स, टीचर्स, हीलर्स यांच्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल. तुम्ही मार्गदर्शक असाल किंवा अक्कल सायन्समध्ये कार्यरत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक म्हणता येईल. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या. महाभारतातील महात्मा विदुर सर्वांना माहिती आहेत. ते अत्यंत बुद्धिमान, प्रॅक्टिकल होते. त्यांनी नेहमी योग्य सल्ला दिला, परंतु कधीच इगो दाखवला नाही. कन्या राशीच्या जातकांना तुमच्याकडे ज्ञान आहे, फक्त नम्रता ठेवा. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. रुटीन मेंटेन करा, त्यातून तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. महिला वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता सेल्फ केअर तुमच्यासाठी महत्त्वाचं राहील. तुम्ही सगळ्यांची काळजी करता, आता थोडी स्वतःची देखील काळजी घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकासाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश आणि राशीस्वामी यांची अत्यंत सुंदर युती कर्मस्थानात झालेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही युती लक्ष्मीनारायण योगाचं निर्माण करीत आहे, जो अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे निसर्ग कुंडलीतील सगळ्यात शुभ ग्रह गुरुदेव 2 तारखेला तुमच्या लाभस्थानात प्रवेश करून उच्चीचे होणार आहेत. ज्योतिष नियमानुसार 11वा गुरु हा अत्यंत सकारात्मक व लाभदायक मानला जातो. त्याची दृष्टी शनिदेवांवर अर्थात तुमच्या पंचमेशावर असेल. त्यामुळे सकारात्मकतेत अजून जास्त वाढ होईल. थोडक्यात 3ही त्रिकोणाचे स्वामी आणि गुरुदेव या काळात तुमच्यासाठी सकारात्मक झालेले आहेत. त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी आत्ताच सांगितलं की तुमच्या कर्मस्थानात भाग्येश आणि राशीस्वामीची युती झालेली आहे, ज्यामुळे तुम्ही योग्य दिशेने कार्यरत राहाल. फक्त परिश्रम करण्यात कमी पडू नका. नियोजन करता करता कार्य देखील सुरू ठेवा. परफेक्शन आणण्याच्या प्रयत्नात कार्य थांबवू नका.
चांगलं करण्याचा प्रयत्न करा. परफेक्ट नाही झालं तरी चालणार आहे, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. एक कलाकार आपलं एक चित्र परफेक्ट करायला जात होता. तो खूप वेळ घेत राहिला, मात्र चित्र काही पूर्ण झालं नाही. दुसरा कलाकार थोडं कमी परफेक्ट असलेलं चित्र पूर्ण करून पुढे गेला, यशस्वी देखील झाला. कन्या राशीच्या जातकांसाठी हा एक स्पष्ट संदेश आहे. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल. तुमच्या लाभस्थानात गुरुदेव येत आहेत, ज्यामुळे लाभासह इच्छापूर्ती देखील होणार आहे. परिश्रमाचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये ग्रोथ नक्की होणार आहे, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता तुमच्या राशीत निर्माण झालेला विपरीत राजयोग तुम्हाला अनेक खर्च करायला भाग पाडेल. शिक्षणावर, आरोग्यावर तुमचा खर्च होणार आहे. फॉरेन कनेक्शनमुळे देखील काही खर्च निर्माण होऊ शकतात. परदेशात असलेल्या आपल्या काही नातेवाईकांची मदत म्हणून काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी खर्चाचा राहील, म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या. खर्चाचं योग्य नियोजन देखील करावं, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. कन्या मंडळीसाठी एक प्रश्न: तुम्ही कोणत्या गोष्टीतील परफेक्शनच्या शोधात आहात? उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आता आपण या महिन्यातील तुमचा स्कोअर बघणार आहोत. विशेषतः तुमच्यासाठी या महिन्यात पैसा, प्रेम, करिअरमध्ये 10 पैकी किती गुण मिळत आहेत? तर पैशांच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे धनेश कर्मस्थानात विराजमान आहे. लाभस्थानात गुरुदेव येणार आहे, त्यामुळे 10 पैकी 8 गुण इथे तुम्हाला प्राप्त होतील. प्रेमाच्या दृष्टीने 10 पैकी 7 गुण तुम्हाला प्राप्त होत आहेत. करिअरच्या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी तब्बल 9 गुण तुम्हाला प्राप्त होत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी 6 गुण तुम्हाला प्राप्त होत आहे. तर कुटुंबाच्या दृष्टीने 10 पैकी 8 गुण तुम्हाला प्राप्त होत आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीच्या बाबतीत 6 गुण येतात, तेव्हा त्या गोष्टीकडे थोडं अधिक लक्ष देणं आवश्यक असतं. जसं कन्या जातकांनी या महिन्यात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. दररोज सकाळी एक नवीन दिवस उजाडतो, त्यानंतर रात्र होते, म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस. हे निसर्गाचं चक्र आहे. हे चक्र मनुष्य जीवनालाही लागू आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही सारखा नसतो. काही दिवस शुभ तर काही दिवस ताणतणावाचे जातात. हे सर्व चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने कन्या राशीसाठी या महिन्यात 6, 15 आणि 23 हे दिवस शुभ, तर 2, 13 आणि 21 हे दिवस तणावाचे, संघर्षाचे राहतील. हे लक्षात घेऊन कामांचं नियोजन करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांनी या काळात गणपतीची पूजा करायला हवी. हिरव्या मूग डाळीचं दान करा. ओम बुधाय नमः या मंत्राचं 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. या उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. कन्या राशीसाठी ग्रीन ॲव्हेंच्युरियन हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. ताणतणाव, आरोग्य, अतिविश्लेषण अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. हे ब्रेसलेट ऑनलाईन खरेदी करायचे असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत आपण ते धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड देखील देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं. आणि हो, सोबतच डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील देत असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण बुकिंग करा. कन्या राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुमचं माइंड खूप पॉवरफुल आहे. फक्त परिश्रम करत राहा, प्रगती करत राहा. एक दिवस परफेक्शन नक्की येईल. हे चॅनल केवळ भविष्य सांगत नाही, तर तुमच्या आयुष्याला दिशा देतं. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा.
यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.